श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येकालाच अनुभव येतात असे नसते. खूप काही भाग्यवंत लोक असतात, त्यांना पटकन स्वामी अनुभव देत असतात. परंतु हे मात्र तेवढेच सत्य आहे की स्वामींची भक्ती करत असताना कोणताही भक्त बिना अनुभवाचा राहत नाही. प्रत्येकाला अनुभव हा नक्कीच येत असतो. फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांना पटकन अनुभव येतात, तर काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे अनुभव, स्वामींचा चमत्कार व्हायला उशीर लागत असतो. परंतु स्वामींचा चमत्कार हा नक्कीच होत असतो. कारण श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की स्वतःकडे कोणाचं काही सुद्धा ठेवत नाही. जरी एकदा जरी तुम्ही कमेंटमध्ये जरी श्री स्वामी समर्थ असे लिहिले असेल तरी देखील त्याची योग्य वेळ आल्यानंतर स्वामी त्या कमेंटच्या बदल्यात किंवा एकदा नाव घेतल्याच्या बदल्यात स्वामी तुम्हाला खूप काही देऊन जात असतात. त्यामुळे स्वामी नेहमी सतत आपल्या भक्तांना म्हणत असतात की ज्याने भक्तीचा मार्ग पकडलेला आहे त्याच्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग मी स्वतः चालवत असतो. जो करील सेवा तोच खाईल मेवा. ज्याने स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्याच्या संपूर्ण आयुष्याचा भार हे साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ चालवत असतात. श्री स्वामी समर्थांची भक्ती करणारे प्रत्येक भक्त हा खरोखरच खूप भाग्यशाली असतो. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्याचं पुण्य त्यांच्या पदरी आलेलं असतं. तर आज अशाच एका स्वामी भक्त ताईंचा मी अनुभव शेअर करणार आहे. त्या ताई या भिवंडीवरून बोलत आहेत. तर त्या ताईंचं नाव हे कमलबाई अनिल पाटील असे आहे. तर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत. त्याचबरोबर त्या स्वामींच्या सेवेमध्ये कशा आलेल्या आहेत हे देखील आपल्याला त्यांच्या अनुभवातून ऐकायला भेटणार आहे. आणि त्यांना आलेले स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव देखील त्या आपल्याबरोबर आज शेअर करणार आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणकोणते अनुभव दिलेले आहेत चला तर जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये. त्याचबरोबर ताई स्वामींच्या सेवेमध्ये कशा प्रकारे आले हे देखील आज आपल्याला समजणार आहे. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. हा श्री स्वामी समर्थ ताई. अनुभव शेअर करायचा आहे. हो नाव सांगायचंय ताई. हॅलो. नाव सांगायचंय. हो नाव सांगायचं. मी भिवंडीवरून बोलते. माझं नाव कमलबाई अनिल पाटील आहे. बरं. किती दिवस झालं स्वामी सेवा करता? मला का आता दीड वर्ष झाले, 1.5-2 वर्ष झाले. पहिले आम्हाला काहीच माहित नव्हतं स्वामी समर्थांचं काय करायचं काय नाही असं काहीच माहित नव्हतं ताई. हा मग कसं समजलं? कारण की आमच्याकडे असं अचानक घटना झाली. माझी नात 5 महिन्याची होती. अचानक तिला एक दिवशी ताप आला. काय नाही समजायलाच मार्ग झाला नाही. दवाखान्यात नेलं ते झालं, वारली ती. अरे. हा मग आम्ही एवढं टेन्शन मध्ये आलो सर्वजण, मुलगा बी, सुनबाई बी, मी बी. मग असं टेन्शन मध्ये राहायचो. मग मी काय करायची, अशा मोबाईलवर ना युट्यूबवर बघायची स्वामींचं. हा तुमचं नाव काय आहे? माझं नाव शुभांगी पोळ. शुभांगी पोळ. हा तर मग असं युट्यूबवर बघायची. घरी आली काही रडत बसायची, मी रडत बसायची. मुलगा म्हटलं आता काय करायचं. मग तिला म्हटलं बघ स्वामी समर्थांचं असं असं सांगतायत, असे अनुभव येत आहेत, असं करायचं तसं करायचं. मग तिला म्हटलं हा स्वामीसले जर देवा नसेल तर आपल्याला आपली परत येईल म्हटलं. परी होतं तिचं नाव, पहिली मुलगीचं नाव. मग घरी यायची म्हणजे ते सांगायची. मग असं अचानक ते बाजूचे माणसं आहेत ना ते याला चालले होते अक्कलकोटला. अक्कलकोटला चालले होते. मग आम्ही असंच बसलेलो होतो. आम्ही काही बोललो नाही त्यांना. ते तिकडे राहतात ते. मग अचानक त्यांच्या सोनचा का नाही असा फोन आला. तर मग हिला म्हटलं बघ माझी सुनबाईला म्हटलं कोणाचा आहे बघ बरं. ती म्हणे पूजाताईचा आहे. मग हिने लावला तिला फोन.
तर मग ती म्हणे मी तर काही तुम्हाला फोन लावला नाही. म्हटलं तर तुमचाच कॉल आलेला होता. हा हा. म्हणे आम्ही उद्या अक्कलकोटला चाललो म्हणे. म्हटलं बरं मग आम्हाला का नाही स्वामी समर्थाची मूर्ती घेऊन ये म्हटलं 2. एक माझी मुलगी आणि एक मला. हा हा. म्हणे हो ताई म्हणे मी नक्की आणेल म्हणे. अरे वा. हा. हा मग त्यांनी मूर्ती आणल्या आणि पहिलाच मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार होता. अरे वा. हा. हा. मग आम्ही लगेच ती पूजा मांडली, फोटो आणला. मग ते 11 गुरुवार आम्ही केले. 11 गुरुवार केले. मग 11 गुरुवार होऊन काही 2-1 महिने झाले असेल 11 गुरुवार संपायला. लगेच दिवस गेले सुनबाईला. अरे वा. हा सुनबाईला दिवस गेले. मग स्वामीला तेच सांगितलं होतं माझी नात जशी घेतली तशी आम्हाला तुम्ही तीच वापस द्या आम्हाला. हा हा हा. आणि मुलगी झाली आता 2 महिन्याची झाली. अरे वा. म्हणजे तुमची गेलेली नात परत आली. हा परत आली. त्याचं नाव आम्ही स्वामीनीच ठेवलं. अरे वा. नाव खूप छान ठेवलं स्वामीनी. हा स्वामीनी. मग आम्ही इथं जातो केंद्रामध्ये. आता इथं कल्याणला केंद्र आहे ना. हा हा. हा तिथं जातो. मग त्या दिवशी पण आम्ही तिला गुढीपाडव्याच्या दिवशी दर्शन घेऊन आलो. ते केलं. मी गुरुवार करते आणि आम्ही सर्वजण स्वामी भक्तामध्ये लागलो. आम्ही पहिले श्रीकृष्ण पंथी आहेत आम्ही. हा हा हा. हा पहिले श्रीकृष्णाचीच पूजा करायचो आम्ही. ते करायचो. स्वामींचं आम्हाला काहीच माहित नव्हतं. पण स्वामी समर्थ महाराजांनी एवढं आम्हाला याच्यात घेतलं ना. आम्हाला ते माळा करायच्या. मी फक्त 11 माळे जप करते, तारक मंत्र म्हणते, दिवाबत्ती आणि आपल्या स्वामीसले अभिषेक करायला ते माझा मुलगा बी, सुनबाई बी, मी बी, इकडे मुलगी बी करते. एवढा भारी अनुभव आला. मुलगी बी छान आहे. हा हा. पहिल्या मुलीसारखीच आहे का दिसायला? हा वेगळी आहे बा दिसायला. तर तिच्यासारखी आहे. शांत आहे. पहिले ना असं अर्धी काय केलेलं होतं काय नाही काही समजायलाच मार्ग नव्हता. पण तिला डॉक्टरांनी काय सांगितलं नाही का कशामुळे? काहीच सांगितलं नव्हतं. काहीच समजायला मार्ग नव्हता. नुसती रडायची. तब्येत बघणार तुम्ही एवढी भारी होती. 5 महिन्याची होती. पण अशी मांडीवर मात नव्हती एवढी तब्येत भारी होती. रडायचीच ती. रात्रंदिवस रडायची. दवाखाना केला, ते केलं. समजायलाच मार्ग झाला नाही. मग अशा बाया बोलायच्या आजूबाजूचं असं झालं तसं झालं. पण मी म्हटलं आता स्वामींवरच सोडते मी. स्वामी जे करतील ते. बरोबर स्वामींनी एवढा अनुभव छान दिला ना. आता घरात सर्वच लोक करतात ना स्वामींची भक्ती? हा हा. मुलगा बी करतो, सुनबाई बी करते, मी बी करते, इकडे मुलगी बी करते. अरे वा. हा माझी मुलगी इकडे मुंबईला राहते. हा हा हा. हा ती पण करते. अरे वा. हा मस्त स्वामींचं हे केलेलं आहे. मोठा फोटो आणलेला आहे. मूर्ती आहे सर्व. पादुका पण करून आणल्या मी. सर्व व्यवस्थित चालू आहे. मग म्हटलं मला कधीपासून इच्छा होती मला शेअर करून मी कारण की मोबाईल मध्ये बघते ना. तुमचा नंबर दिसला मला. तिला म्हटलं तर बरंच ताईला आपण फोन करू. आपला अनुभव भरपूर अनुभव आलेले आहेत पण एक अनुभव शेअर केला मी. अजून परत करेल. नाही करा की मग दुसरे अनुभव असतील तर. ते मग म्हटलं असं एवढे अनुभव आलेले खरोखर सुख शांती पण लागते. नाही स्वामींची सेवा केलेली नाही वाया जात ना. हा आणि दिवाळीच्या टायमाला मुलगा काही नाही चालत चालला होता मुलगा आणि त्याला मागून मोटरसायकल आल्याने एवढं ठोकलं होतं ना ताई डायरेक्ट म्हणजे तो असा 12-13 फुटावर उडला तो. बापरे. तो चालत चाललेला होता ना? हा सायकलीवर होता तो. मागून कारवाल्याने ठोकलं त्याला. अरे अरे अरे. आणि उचललं पण नाही कारण की जंगलातून जावं लागतं ड्युटीला. असंच प्रायव्हेट कंपनीमध्ये येतो. हा तर मग मला माहित बी नाही. मी पण जाते कंपनीमध्ये कामाला आणि तो इकडे जातो. सुनबाई घर राहते. जेव्हा संध्याकाळी आला तो त्याला असं वाटलं उठला त्याचा उठला तो. दोघे हाताला लागलं, पायाला लागलं. पाय एवढा मोठा सुजून आला. हा मग तसं तो कंपनीमध्ये त्याने दुपारपर्यंत काम केलं. त्याला त्रास व्हायला लागला. घरी आला. आम्ही विचारायला लागलो. त्याला वाटतं मम्मी घाबरून जाईल त्याच्यामुळे ते काहीच सांगितलं नाही. मला काही मिस्टर नाही आहेत. माझे मिस्टर बरेच 22 वर्ष झाले माझे मिस्टर. माझी मुलं लहान लहान होते. आणि त्यांना कोणी उचललं नाही का रस्त्याला? हा ते चालला गेला तो कारवाला. उचललं नाही. हा मग तो त्याचा उठला तसाच घरी आला तो चालत. मग मी म्हणते एवढं जर उडला तर मग स्वामीशीच तारलं ना त्याला. हो ना हो. नाही एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला. ताई त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. दोघे हात महिनाभर त्याला उठता बसता येत नव्हतं. दोघे हातांना पाटे बांधले होते पायाला. आणि त्यात त्यानं जरा थोडी तरी माणुसकी दाखवायला पाहिजे होती ना. तर पायाला असं चालता येत नव्हतं. मग पाटा बांधला त्याला. फ्रॅक्चर झाला होता पाय. 1-1.5 महिना घरी राहिला तो. मी आल्यालाच त्याला बोललो म्हटलं स्वामीजी तुला खरोखर एवढं तारलं ना म्हटलं. स्वामी तुमच्या पाठीशी होते म्हटलं. हो एवढ्या कारच्या ऍक्सिडेंट मधून वाचणं साधी गोष्ट नाही ताई. तेच. आणि ज्या कंपनीमध्ये जाते ना त्या कंपनीमध्ये पण आमच्या अशा बाजूलाच कंपनीमध्ये पायरीजवळ उंबर आहे.
आम्ही कंपनीमध्ये स्वामींचा फोटो लावलाय, तिथं पण मी रोज सेवा करते, दिवा बत्ती सर्व करते तिथं पण. हम्म, हम्म, हम्म. त्याच्यामुळे खरोखर स्वामीजी एवढा आहे. आणि तसं स्वामी घरात आले, तसं हे केलं ना, तसं खरोखर चांगलं वाटतंय ताई. नाही, एवढा स्वामी घरी माझा आले का नाही की एक पॉझिटिव्हिटीच वाढत असते. हा. पण माझ्या मुलगाला खरोखर मी म्हटलं जर सर्व गेला असं चाललं असं, पण मला एकुलता एक मुलगा आहे. हा 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 मग पण एवढं तारलं कारण की त्याचं बघून सर्वजण म्हणायचे पुरं तोंड मीन फुटलेलं होतं, हात ते. पण स्वामीजी त्याला म्हणजे दुसऱ्या डोक्याला काही मार बसू दिला आणि पायावर गेलं, ते म्हणत नाही का आपण हातावरचं बोटावर गेलं. हो 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 हो. नाही, खरोखर स्वामी बरोबर असले ना ताई की प्रत्येक हा. संकटामध्ये तारून नेतातच. हा, नाही तेच आणि म्हटलं मला काही अनुभवते अजून माहित नव्हतं, पण मला जसं सांगता आलं तसं सांगितलं मी. नाही, खूप छान सांगितलं ना ताई तुम्ही. हं. तर तेच म्हटलं कधीपासून ही म्हणत होती तुम्हाला सांगता येईल का, म्हटलं सांगून तर बघ कधी ताईला, कारण की तुमचा नंबर दिलेला होता त्याच्यावर. हा तुमचा अनुभव ऐकते ना मी, रोज तेच लावून धरते, वाचून ते ऐकत बसते. हा 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 कोणाचे तुम्हाला अनुभव तुम्ही सांगतात ना. हा हा. नाही, हिला प्रत्येक जण म्हटलं आपल्यासारखंच असतं ना ताई. हा. नाही, काय संकोच नाही करायचा. आपल्याला आपण अनुभव घेतलेला आहे ना, मग आपल्याला जसा अनुभव आला तसंच सांगायचं. हा, मग अच्छा अनुभव आल्याशी तेव्हा भरपूर पूजा बी करायला लागले का स्वामींचं बरोबर फुल पडेल. आणि याच्या डिलेव्हरीच्या टायमाला बी गेलो, कारण की पहिलं पण शिजर झालेलं आहे तिचं. हा 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 दुसऱ्या टायमाला बी गेलो आणि आम्ही तर असं आम्हाला भीती वाटत होती, तर दोघी आई बिन बाळ बी सुरक्षित पाहिजे. आम्ही स्वामीला म्हटलं तुम्हीच येतात, आता तुम्हीच जा तिथं आणि तुम्ही नाही करा. खरोखर स्वामीने ते पण हे केलं. आणि ती नाजूक होती पोरगी, जेव्हा आली ना तेव्हा 2च किलोची होती. हा हा हा, मग त्या म्हणे काचेची पेटीत ठेवायचं, म्हणजे टाइम आला तर काचेची पेटीत ठेवावं लागेल म्हणे. मी म्हटलं स्वामी तुम्हीच येत, काचेच्या पेटीत तिला टाइम देऊ नका ठेवू द्यायचा, म्हटलं तुम्हीच आता तिचं संरक्षण करा म्हटलं. अरे वा. हा, पण काही नाही, मग 1-1.5 तासात लगेच ते डॉक्टरांनी सांगितलं तिला दूध प्यायला लागली, चांगली ठणठणीत आहे. हा 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 हा. नाही, खूप सुंदर सुंदर अनुभव आलेत की हो ताई तुम्हाला पण. झाले आम्हाला 2 वर्ष स्वामी मध्ये येऊन. आणि आम्ही पारायण पण घरात लावून गाय करते, ती सुनबाई बी करते. आता परगड्डींच्या दिवशी पण 7 दिवसाचं पारायण लावलं होतं. आता पुण्यतिथी होती तेव्हा पण आम्ही केलं. पहिले पण आता मार्गशीर्ष महिन्यात केलं. चालू आहे आमचं पारायण पण. अरे वा. नाही, सेवा केलेली कधीच वाया जात नाही ताई. प्रत्येक वेळी कामीच येते आपल्यावर आलेल्या संकटांमध्ये, किंवा कधी कधी आपण अडचणीत असतो. संसारी जीवन म्हटल्यानंतर अडचणी वगैरे येतातच ना. हा, मग त्यावेळेस भरपूर आहे. स्वामी साथ देतात, कारण स्वामी आपल्याला तारक मंत्रामध्ये सतत सांगतात की अशक्य हे शक्य करत असतात. असं केलं खरोखर स्वामींचे एवढा अनुभव एकदा येतात ना. तर स्वामी हे सांगतात की मी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतो. आणि हा. शेवटच्या कडव्यामध्ये तर हे देखील स्वामींनी सांगितलेलं आहे की मी कधीच माझ्या भक्तांचा हात सोडत नाही. नाही ना. तेच कधीच म्हटलं सोडत आम्हाला काही अनुभव होते आणि आम्हाला काय आहेत स्वामी महाराज काय ते सुद्धा माहित नव्हतं, पण ते युट्यूबवर बघून ना एवढं मनात हे झालं ना, आता मला गाठी 11 माळी जप करायशिवाय होत नाही. तारक मंत्र मला म्हणजे असं कसं तरी वाटत नाही. जर काय मी सकाळी जर उशीर झाला ना मला असं वाटतं कधी बसा नाही कधी मी सेवा करायला. नाही, स्वामी आणि कधी एखाद्याच्या समोर स्वामींचा अनुभव जाणं, या पाठीमागे देखील स्वामींचं काहीतरी लिहिलं असते. कारण त्या पुढच्या व्यक्तीच्या मनामध्ये स्वामींविषयी भाव निर्माण होतात. आपण स्वामींची सेवा केली पाहिजे असे विचार निर्माण येतात. म्हणजे स्वामींना त्या व्यक्तीला सेवेमध्ये घ्यायचं असतं. अशीच कोणती पण गोष्ट घडत नसते ताई, त्याला स्वामींची इच्छा असते. ते ना ताई आमच्या मनात नाही जाणार. मी मूर्ती कशी येईल ती बाईभर मूर्त्या स्वामींची मूर्ती पण 2 घेऊन आल्या. आणि पहिला मार्गशीर्ष महिना होता, बुधवारी आल्या. त्यामुळे आम्ही गुरुवारी पूजा मांडणार होतो. मी फोटो आणला गुरुवारच्या दिवशी सकाळी. ते सारा अमृतचं पुस्तक आणलं, माळ जप आणली. बघा बरं, म्हणजे स्वामींनी अगोदरच नियोजन केलं होतं. तुम्हाला जे अनुभव दाखवत होते, स्वामींची लीला काय आहे हे स्वामी अगोदरच दाखवत होते. म्हणजे त्यांना तुम्हाला सेवेमध्ये घ्यायचं होतं. आणि स्वामींचं कसं आहे की स्वामींच्या सेवेमध्ये स्वामींच्या इच्छेशिवाय येऊच शकत नाही कोणीच. नाही ना. नाहीच येऊ शकत, कोणीच येऊ शकत नाही. जिथे स्वामी आपल्या भक्तांची निवड स्वतः करत असतात ताई. कारण ते ब्रह्मांड नायक आहेत आणि ज्याचं पुण्य जास्त तोच स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो. आणि त्यामुळे तुम्हाला अगोदर व्हिडिओ दाखवले, त्यामार्फत तुमच्या मनामध्ये स्वामींविषयी ओढ वाटू लागली. आता तुम्हीच विचार करा, एकदा त्या व्यक्तीने पुढच्या तुम्हाला फोन करून विचारलं आणि तुम्ही पटकन सांगितलं, असं आता होतं का थोडीच तुम्ही सांगितलं? काही मनात नाही ध्यानात नाही. मी आम्ही असं टेन्शन हिला काय म्हटलं, आता गुरुवारी आपण पूजा मांडू म्हटलं.
अचानक त्यांचा फोन आला तर लगेच त्या बुधवारच्या दिवशी बरोबर घेऊन आले आणि गुरुवारी आम्ही तीच मूर्ती ठेवली अभिषेक करून. बघा म्हणजे मग गुरुवारच्या पूजेला स्वामी हजर झाले. हजर झाले. नाही, खूप सुंदर अनुभव आहे ताई तुमचा. 11 गुरुवारमध्ये काहीच अडचण आली नाही, काही नाही, सर्व व्यवस्थित पार पडलं. अरे 11 गुरुवार झाले, उद्यापन केलं आणि माझ्या मनात होतं म्हटलं म्हणजे माझी मुलगी आणि जवाई नातू यायला पाहिजे. इथे आहेत, मुंबईला राहतात मुलगी जवाई, हा हा पोलीसमध्ये आहेत जवाई. हम्म मग ते मी म्हटलं यायला पाहिजे म्हटलं. आमच्या मनात नाही जाणार. आम्ही 11 गुरुवारच्या दिवशी पुरणपोळ्या केल्या आणि त्यांचं आम्हाला आम्ही सकाळी डाळ टाकली. म्हटलं आता काय करू आपण, बाजूच्या पोरांना जीव घालू म्हटलं. तशीच माझ्या मुलगीचा फोन आला, बोलते त्यांचा दात दुखतोय ना, आम्हाला तुमच्या घरी यायचं, तिथे डॉक्टरला दाखवायचं. हा 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 लगेच हे 2 जण आले, मुलं बी आले. मग ते जोडपं जेवण केलं, पोरांनी बी जेवण केलं अरे उद्यापनाच्या दिवशी. म्हणजे प्रत्येक गोष्ट चांगलीच झाली की. माझ्या मनात होतं म्हटलं यांनी यायला पाहिजे, पण म्हटलं येतात का नाही येतात, यांना बोलवलं होतं जवाई. हा हा पण त्या दिवशी बरोबर स्वामी घेऊन आले दोघांना, हो हो पोरांना बी त्यांना बी. आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करतातच ना ताई स्वामी. तर तेच म्हटलं चाल मला जर तिला म्हटलं तसं सांगता येतं होतं, ताईला सांगते म्हटलं अनुभव आले का आपण शेअर करू म्हटलं अनुभव. हा 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 नाही, खूप सुंदर अनुभव आहेत, खूप सुंदर सांगितले पण तुम्ही. हा, मी शेअर करते ताई अनुभव तुमच्या. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांनो, बघा या ताईंना आलेला अनुभव किती सुंदर होता. जेव्हा स्वामींना ज्याच्या घरी जायचं आहे, ज्याला स्वामींना सेवेमध्ये घ्यायचं आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामी कोणाच्या ना कोणाच्या मार्फत हे नक्कीच येत असतात. मग ते एखाद्या भक्ताच्या मार्फत असो किंवा अनुभवांच्या मार्फत असतो, परंतु स्वामींना ज्याच्याकडून भक्ती करून घ्यायची आहे त्याच्याकडून स्वामी नक्कीच भक्ती करून घेत असतात. हे तुम्हाला या अनुभवातून तर नक्कीच समजले असेल. आणि स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मग तो मृत्यू जरी असेल तर तो पुनर्जन्म देखील होऊ शकतो. जसं या ताईंच्या नातीच्या आयुष्यामध्ये झालं, जी गेलेली नात होती ती पुन्हा आली. हे स्वामीच शक्य करू शकतात. तर खरोखरच खूप सुंदर या ताईंचा अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी त्यांचं कार्य केलेलं आहे, म्हणजेच तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता तुमचे कार्य आहे की स्वामींनी दिलेला अनुभव पुढे शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला स्वामींनी दिलेला अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते. कारण तुमच्यासारखे प्रॉब्लेम खूप लोकांचे असतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आहे. आणि आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव जेव्हा तुम्ही शेअर करता तेव्हा एखादा व्यक्ती किंवा खूप लोकांना मदत देखील होते आणि तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव देखील स्वामी देत असतात. तर आशा करते की तुम्हाला आलेला स्वामींचे अनुभव तुम्ही नक्की शेअर कराल. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. कारण जिथे स्वामींचं नामस्मरण केलं जातं तिथे साक्षात श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या बरोबर असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींना देखील त्यांचं नामस्मरण खूप प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही सदैव स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.